श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो नमस्कार. आपला जो पुढचा जो प्रकार आहे हा प्रकार आहे शेती आणि मार्केटिंग. शेतीमध्ये धान्य पिकवणं, शेतीमध्ये फळभाज्या पिकवणं, शेतीमध्ये काही लाकूड उपयोगी साहित्य पिकवणं हे जेवढं कष्टदायक काम आहे तेवढं मार्केटिंगचंही कष्टदायक काम आहे. मित्रांनो आजपर्यंत एक ताळमेळ लागला नाही की समजा शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवतो आणि शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवल्यानंतर त्याचं मार्केटिंग कुठं करायचं आणि मार्केटिंग कुठं केल्यानंतर जास्त बेनिफिट होईल हे समजणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण विचार करूया, आपण जर नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असू आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर कधी आपलं फळं किंवा तुमच्यावाले जे काही अन्नधान्य आपण पिकवत असू, हे अन्नधान्य तुम्ही योग्य वेळी विकणं आणि योग्य वेळी विकून तुमचे पैसे तयार करणं. म्हणजे समजा आता जर गव्हाचा सीझन आहे, गव्हाच्या सीझनमध्ये जर गहू निघाला तर लगेच गहू विकता कामा नाही मित्रांनो. कारण की लगेच गहू विकल्यानंतर तुम्हाला भाव भेटत नाही, कारण की मार्केटमध्ये सर्वांचा माल हा एकखटी आलेला असतो. त्यामुळे त्याला जी काही भाव भेटतो तो भाव कमीच भेटतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊया की क्विंटलचा भाव जर कधी समजा ज्या वेळेस एप्रिल मे मध्ये गहू निघतो, एप्रिल मे मध्ये गहू निघाल्यानंतर जर कधी तुम्ही एप्रिलमध्येच विकला किंवा मे मध्येच विकला तर त्याचा जर तुम्हाला 2500 ते 3000 रुपये जो भाव मिळतो, हाच भाव जर कधी तुम्ही तो गहू होल्ड केला, तो होल्ड करून जो आहे जर कधी तो मग जून जुलै ऑगस्ट मध्ये जर विकला तर 100% तुम्हाला 3500 ते 4000 रुपये भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर समजा तुम्ही नाशिकमध्ये पिकवत असाल तर तुम्ही तुमचं मार्केट तयार करणं गरजेचं आहे. की मुंबईसारख्या शहरामध्ये आज तुम्ही विचार करा का मुंबईला आजही जर गहू घ्यायला तुम्ही गेलते 42-4500 रुपये क्विंटलचा भाव, 5000च्या आसपास क्विंटलचा भाव. म्हणजे तुम्ही विचार करा 4200-4500 रुपये जर क्विंटलचा भाव आहे आणि इकडे जर तो 2500-3000 रुपये आहे किंवा 3200 रुपये आहे तर हे समजणं गरजेचं आहे. त्याची मार्केटिंग येणं गरजेचं आहे. तर मार्केटिंगसाठी आपण जर कधी शेतकऱ्यांनी एक चांगल्या सहकारी संस्था, आपल्याकडे खूप सुंदर एक सह्याद्री ग्रुप आहे. तुम्ही विचार करा की सह्याद्री ग्रुप सारखे काही सारे ग्रुप आहे की जे ग्रुप स्वतः तयार करतात माल आणि स्वतः एकखटी विकतात. म्हणजे एक तर शेतकऱ्यांनाही फायदा होतो आणि मधल्या व्यापाऱ्यांनाही फायदा होतो. आणि आपल्याकडे हल्ली झालंय काय का बाबा एक वर्गवारी आहे. मार्केटिंगची जी नॉलेज नसल्यामुळे आपण एक ठराविक माणसाला माल देऊन टाकतो, कमी स्वस्त महाग देऊन टाकतो आणि नंतर तो आपण बघतो की त्यानं 2000 रुपये क्विंटलनं घेतलेला माल तो तिकडे 4000 रुपयाने विकतो, 3500ने विकतो. तर हे जी काही मार्केटिंगचं स्ट्रॅटर्जी जी आहे ती येणं गरजेचं आहे. आणि जर कधी मार्केटिंगची स्ट्रॅटर्जी तुम्हाला जर आली, मग ती अन्नधान्याच्या बाबतीत असो, फळभाज्याच्या बाबतीत असो किंवा काही फ्रूटच्या बाबतीत असो, तर हे नॉलेज येणं गरजेचं आहे. याचेही खूप चांगले ट्रेनिंग सेशन्स असतात. मित्रांनो मार्केटिंग हा जगातला सगळ्यात सर्वोत्तम, प्रत्येक क्षेत्रामध्ये लागणारा एक सर्वोत्तम घटक आहे की जो तुम्हाला जर आला, असं म्हणतात की बोलणाऱ्याचे गहूही विकले जाणार नाही, म्हणजे बोलणाऱ्याचे कुळीदही विकले जाणार नाही आणि न बोलणाऱ्याचे गहूही विकले जातील. सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, जर कधी समजा असं म्हणतात की बाबा मीठा बोलने वाले का मिर्ची भी बिक जाती है और तीखा बोलने वाले का तो शहद भी नहीं बिकता है ना. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की जर कधी समजा तुम्ही गोड बोलत असाल, चांगले बोलत असाल तर तुमच्याला कोणत्याही गोष्टी चांगल्या प्रकारे विकल्या जातील. कारण की मार्केटिंगची स्ट्रॅटेजीच ही आहे, गोड बोलणं, चांगलं बोलणं, सरळ बोलणं. यामध्ये कसं असतं की मार्केटिंगमध्ये जर कधी तुम्ही ह्या गोष्टी जर शिकले तर तुमचा भाव, तुमचा माल, तुमच्या सगळ्या गोष्टी खूप अप्रतिम आणि चांगल्या प्रकारे विकल्या जातील. तर याचेही ट्रेनिंग सेशन्स असतात. तर मित्रांनो शेतीला जे काही जोडधंदे असतात हे जोडधंदे कळत न कळत तुम्ही तुमच्या मार्केटिंगसाठी वेअरहाऊस ओपन करणे, मार्केटिंगसाठी ते गोडाऊन टाकणे, एक ठराविक वर्गवारीमध्ये पैसा हा जो जातो आहे. म्हणजे तुम्ही विचार करा का जे काही 100% लोक जे शेती करतात त्यापैकी 5% लोकांकडे जो पैसा जातोय तर हा 100% 70-75% लोकांकडे आला पाहिजे. हे जर तुम्हाला वाटत असेल त्याची वर्गवारी होणं गरजेचं आहे. तर हाही खूप सुंदर व्यवसाय म्हणजे शेतीच्या रिलेटेड. म्हणजे समजा, म्हणजे मित्रांनो सांगायचं तर काय, समजा तुम्ही शेतकरी आहात तर शेतकरी आहात तर तुमच्या मुलांनाच व्यापारी बनवा. म्हणजे तुम्ही विचार करा पैसा हा घरातल्या घरात राहील, व्यापारी बनवा. त्या व्यापाऱ्यांना जे ना पुढे त्यांची लिंक लागते आणि त्यानंतर सगळ्या काही गोष्टी होत जातात. येत आहे लक्षात. म्हणजे शेती रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या रिलेटेड जे काही ते मार्केट ओपन आहे. म्हणजे समजा कांदावाला असेल तर कांद्याचं मार्केट, द्राक्षवाला असेल तर द्राक्षाचं मार्केट, गहूवाला असेल तर गहूवाल्याचं मार्केट, ती मुलं तयार करा. आणि तोही एक खूप सुंदर आणि खूप मोठा इन्कम सोर्स आहे आणि त्यामध्ये खूप मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो. तर अशा प्रकारे शेती आणि मार्केटिंग याची जर वर्गवारी, याचं नॉलेज जर तुम्हाला हवं असेल किंवा याची जर नॉलेजच्या काही टिप्स हव्या असतील तर आपल्याकडे खूप सुंदर ग्रुप जॉईंट आहे का त्या ग्रुपचं नॉलेज तुम्हाला दिलं जाईल आणि त्या ग्रुपला तुम्हाला जॉईंट केलं जाईल आणि शेतीच्या रिलेटेड जे काही मार्केटिंग रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड होतील. तर
स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशा पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ.